महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रामार्फत मी सर्वांचे स्वागत करते. आज आपण इथे HUM 101 मानव विद्या अधिष्ठान अभ्यासक्रम यामधलं पुस्तक दुसरं प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला हे पाहणार आहोत. यामध्ये एकूण 4 घटक आहेत. त्यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य आणि चित्रपट या घटकांचा आपण अभ्यास पाहणार आहोत. प्रथमतः आपण संगीत म्हणजे काय पाहतो. तर संगीताची तोंड ओळख काय आहे. पहिला आहे पाश्चात्य संगीत. पाश्चात्य संगीताचेही 2 प्रमुख भाग आपल्याला दिसतात. पाश्चात्य शास्त्रीय संगीत, वेस्टर्न क्लासिकल म्युझिक. यामध्ये एक मोठा वाद्य वृंद, काही रचनाकारांनी तयार केलेली एक रचना वाजवीत असतो. ही रचना लिखित स्वरूपात प्रत्येक वादकाच्या समोर असते आणि कुठल्या क्षणी कुठल्या वाद्याने काय आणि कसे वाजवायचे याचे सर्व तपशील येथे लिहिलेले असतात. दुसरा आहे पाश्चात्य लोकप्रिय संगीत. पॉप, रॉक, रॅप यांसारखे संगीतप्रिय या गटात येतात. त्यातलं पहिलं आहे भारतीय संगीत. आता आपण भारतीय शास्त्रीय संगीताकडे वळूया. भारताच्या विविध प्रदेशांमध्ये अतिशय समृद्ध अशी लोकसंगीताची परंपरा आहे. पहिला आहे सुगम संगीत. सुगम याचा अर्थ सोपे असे असले तरी सुगम संगीतात अंतर्भूत होणारे गायन प्रकार गाण्यासाठी अतिशय अवघड मानले जातात. ऐकणाऱ्याला व गाण्यातल्या शब्दार्थ आणि भावार्थ भाषेच्या परिचयामुळे आणि उत्तम संगीत संयोजनामुळे चटकन समजतो. या अर्थाने ते सुगम संगीत म्हणायला हवे. भावगीते, भक्तिगीते, सिनेमा संगीत, नाट्यगीत, गझल हे सर्व गायन प्रकार सुगम संगीत या प्रकारात येतात. पुढचा आहे उपशास्त्रीय संगीत. उपशास्त्रीय हा भाग शास्त्रीय आणि सुगम यांच्यामध्ये येतो. सुगम संगीता इतकी शब्दप्रधानता येथे नाही आणि शास्त्रीय संगीताची ही बंधने आणि नियमे काहीसे शिथिल झालेले असल्यामुळे या गाण्यात उपलब्ध शब्दाच्या सहाय्याने विविध भावनांचा आविष्कार अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो. ठुमरी, दादरा, कजरी, चैती, होरी इत्यादी गायन प्रकार उपशास्त्रीय संगीत म्हणून ओळखले जातात. पुढचा आहे शास्त्रीय संगीत. संगीताच्या ज्या भागात आपण जवळून परिचय करून घेतला आहे ते हे शास्त्रीय संगीत. बरेचदा शास्त्रीय संगीत ऐकताना त्यातल्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही आणि शब्दांव्यतिरिक्त आणखी बरेचसे काहीतरी गायक मांडताना दिसतो. पुढचा आहे कर्नाटक संगीत. दक्षिण भारतातील सर्व राज्ये तसेच ओरिसा या भागात प्रामुख्याने कर्नाटक संगीत आढळते. पुढचा आहे उत्तर हिंदुस्थानी संगीत. याचे 2 उपप्रकार म्हणजे ख्याल आणि ध्रुपद. त्यातही ख्याल गायन हा अधिक लोकप्रिय गायन प्रकार असल्याचे दिसून येते. पुढचा आहे संगीतातील शब्दांचे स्थान. भारतातील सुगम संगीत, सुगम, उपशास्त्रीय आणि शास्त्रीय या गायन प्रकाराचा आता थोडक्यात वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया. मेहंदी हसन यांनी रंजीशी सही सरस्वती चंद्र या चित्रपटातील चंदनसा बदन हे गाणं, अरुण दाते यांचे शुक्रतारा मंदवारा हे भावगीत, मत्स्यगंधा या नाटकातील देवा घरचे ज्ञात कुणाला हे नाट्यगीत, ही सर्व गाणी जर आपण एका पाठोपाठ ऐकली आणि सर्वात शेवटी शास्त्रीय संगीतातील एरी आणि पियाबिन ही रचना ऐकली तर पुढील मुद्दे तुमच्या सहज लक्षात ध्यानात येतील. गझल, सिनेमेगीत, भावगीत हे सर्व सुगम संगीताचे प्रकार असून नाट्यगीत हा उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे. म्हणजेच आपण सुगम ते शास्त्रीय असा श्रवण प्रवास केला. सुगम संगीतात शब्दांना त्यातल्या साहित्यिक अर्थाला अतिशय महत्व आहे. तो अर्थ पुढे आणण्याकरिता संगीताची योजना झालेली आहे. पुढचा आहे शास्त्रीय संगीतातील अमूर्तता. शास्त्रीय संगीतातील अमूर्तता वाढण्याची अन्य कारणेही लक्षात घेण्यासारखी आहेत. शास्त्रीय संगीतातील रचनेची दृक प्रतिमा तयार करणे शक्य नसते. सिनेमा संगीतात उपलब्ध असलेला हा दृक प्रतिमेचा आधार गाण्याचा अर्थ समजायला मदत करतो. हा आधार नसल्याने शास्त्रीय संगीत अधिक अमूर्त वाटायला लागते. सांगीतिक परिभाषेचा परिचय करून घेणे, संगीतातील मूलभूत संकल्पनेची जवळून ओळख करून घेणे, या संकल्पनेच्या उपयोजनाची पद्धती समजून घेणे, नियमित श्रवणातून आपली सांगीतिक अभिरुची समृद्ध करणे हे घटक ह्याच्यामध्ये दिसून येतात. पुढचा आहे संगीत व्याख्या व उपघटकांगे. संगीताची वर्ल्ड बुक डिक्शनरीने केलेली व्याख्या पुढील प्रमाणे आहे. द आर्ट ऑफ मेकिंग साऊंड that are beautiful and putting them together into beautiful, pleasing and interesting arrangements.
वर्ल्ड बुक डिक्शनरी. वरील व्याख्येतील प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे. या व्याख्येनुसार संगीत ही एक कला आहे. यामध्ये सुंदर ध्वनी निर्माण करून त्या ध्वनीच्या कानाला सुखद, आशा, सुंदर आणि बुद्धीला आनंद देणाऱ्या रचना केल्या जातात. या व्याख्येतील मेकिंग साऊंड या शब्दातून व्यक्त होणारा सहेतुकपणा अतिशय लक्षणीय असल्याचे दिसून येते. पुढचा आहे सांगीतिक ध्वनीचे गुणधर्म. या व्याख्येतील आणखी महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ध्वनी. संगीत कला ही ध्वनीशी साऊंड निगडीत अशी कला आहे. त्यामुळे ध्वनीशास्त्राचे निसर्ग नियम सांगीतिक ध्वनी करताही लागू होतात. त्यामुळे सांगीतिक ध्वनीचे 3 गुणधर्म आपण आता समजून घेऊया. पहिला आहे पट्टी. ध्वनीची निर्मिती कुठल्या तरी उगमस्थानातून कंपने निर्माण झाल्यामुळे होते. एका सेकंदात किती कंपने यावरून या ध्वनीची कंपन संख्या ठरते. कंपन संख्या जास्त असल्याने तो आवाज वरचा आहे असे म्हणतो आणि कंपन संख्या कमी असेल तर तो आवाज खालचा आहे असे आपण म्हणतो. पुढचा आहे पोत. एकाच कंपन संख्येचा आवाज मानवी गळ्यातून, पेटीमधून, बासरीतून वेगळा आलेला आहे हे आपल्याला ज्या गुणधर्मामुळे कळते त्याला आवाजाचा पोत असे म्हणतात. आवाजाच्या पोतामुळे ध्वनीला त्याचे विशेष व्यक्तिमत्व प्राप्त होते. पुढचा आहे आवाजाचा लहान मोठेपणा. निर्माण झालेला ध्वनी किती लहान अथवा मोठा आहे हे त्या ध्वनीच्या निर्मितीकरिता वापरलेल्या शक्तीवर अवलंबून असते. आवाजाचा लहान मोठेपणा या गुणधर्मातून आपल्याला त्या शक्तीची पातळी कळून येते. पुढचा आहे स्वर संकल्पना. स्वर संकल्पना समजून घेताना आपण आपल्या आजूबाजूस ऐकायला मिळणाऱ्या काही आवाजांपासून सुरुवात करूया. शहरात किंवा गावात एखाद्या गर्दीच्या चौकात जर तुम्ही उभे राहिलात तर विविध वाहनांचे आवाज, माणसांची बडबड, फेरीवाल्यांचे ओरडणे, विविध दुकानांमधून असंख्य आवाज या साऱ्यांनी बनलेला गोंगाट आपल्याला ऐकू येतो. गोंगाटाचा विशेष गुणधर्म म्हणजे आवाजामध्ये असलेली अनियमितता आणि असंबद्धपणा होय. सगळ्यात शेवटी जेव्हा गायक आपले गाणे सुरू करतो तेव्हा तो नियमित, सुखद, एकाच कंपन संख्येचा असा आवाज निर्माण करतो. त्याला स्वर असे म्हणतात. पुढचा आहे स्वर सप्तक. सांगीतिक रचना करायची असेल तर एक स्वर असून पुरणार नाही. आपल्या संगीतात एकूण 7 स्वर आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नि. सा म्हणजे षड, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गंधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे दैवेद आणि नि म्हणजे निषाद असा त्याचा अर्थ आहे. पुढचा आहे आरोह अवरोह. सप्तकांच्या संदर्भातील आणखीन 2 संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आपण वरील आकृतीमध्ये पाहतो की या आकृतीमध्ये खालून वरच्या दिशेने स्वर म्हणजे आरोह होय व वरच्या स्वराकडून खालच्या दिशेने स्वर म्हणजे अवरोह होय. पुढचा आहे पूर्वांग उत्तरांग. आपल्याला सप्तकाचे 2 भाग करता येतात. पहिल्या भागात सा पासून प पर्यंत स्वर घेतात त्याला पूर्वांग असे म्हणतात आणि दुसऱ्या भागात म पासून वरच्या सा पर्यंतचे स्वर घेतात त्याला उत्तरांग असे म्हणतात. राग संकल्पना. आपल्या संगीताची ओळख करून घेताना मागच्या एका पाठात आपण बघितले की शास्त्रीय संगीत हे अन्य संगीत प्रकारांपेक्षा अधिक अमूर्त आहे. ही अमूर्तता कशामुळे येते असा विचार करता आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की मुळात आपल्या शास्त्रीय संगीताच्या गाभ्याची असलेली राग संकल्पना ही अत्यंत अमूर्त अशी कल्पना आहे. या संकल्पनेचा आता आपण परिचय करून घेऊयात. पहिला आहे रागाची व्याख्या. रागाची आपल्या संस्कृत ग्रंथामध्ये केलेली व्याख्या. रंजतेय इति रागा, जो रंजन करतो असा स्वर समूह तो राग अशी आहे. हा राग रंजन करतो ते कोणाचे तर त्याचे स्पष्टीकरण पुढच्या श्लोकामध्ये येईल. येवो ध्वनी विशेषतु स्वर वर्ण विभूषी रंजको जनचित्रा नाम स राग कथितो बुद्धे. या श्लोकाचा थोडक्यात असा अर्थ आहे की ध्वनी विशेष जो स्वरवर्णाची विभूषित आहे आणि जनचित्तांचे रंजन करतो त्याला बुद्धिमान लोक राग असे म्हणतात. पुढचा आहे स्वर संच. वरील विवेचनातून एक गोष्ट स्पष्ट होते की राग हा मुळात एक स्वर समूह, स्वर संचय आहे. आपण स्वर आणि सप्तक या संकल्पना बघितलेल्या आहेत. आता आपल्याकडे असलेले सगळे 12 स्वर रागात एकदम न वापरता त्यापैकी काही स्वर निवडून रागाची स्वर रचना बनवतो. स्वर निवडीचे नियम. सा हा स्वर अत्यावश्यक. रागाच्या स्वर संच मध्ये स्वर निवडताना सगळ्यात पहिला नियम पाळला जातो तो म्हणजे प्रत्येक रागाचा सा हा स्वर अत्यावश्यक आहे. याचे कारण उघड आहे. सा हा आपला आधार स्वर, त्याच्याशिवाय अन्य स्वरांचं अस्तित्वच लागत नाही. त्यामुळे राग भूपामध्येही सा आहेच. प किंवा म स्वर असतोच. रागाच्या स्वर निवडीचा दुसरा नियम म्हणजे रागात प किंवा म यापैकी एक स्वर घेतला जातोच.
3 स्वर असावेत. त्याच्या पुढच्या टप्प्यावर रागाबद्दलचा आणखीन एक नियम दिसतो, तो म्हणजे आणखी किमान 3 स्वर रागात असावेत. पूर्वांग आणि उत्तरांगाचा समतोल. जे स्वर रागात निवडले त्याच्या निवडीचा सौंदर्यात्मक असा एक निकष मानला जातो, तो म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग यांचा होय. पुढचं आहे रागाचे चलन. रागाकरता निवडायच्या स्वराची निश्चिती झाल्यानंतर राग पूर्ण होतो का? तर नाही. आपल्या संगीतात रागाचे स्वर निवडल्यानंतर त्या स्वराचा कशा प्रकारे म्हणायचं याची एक शिस्त, एक पद्धत प्रत्येक रागाकरता निश्चित केलेली आहे. यालाच रागाचे चलन असे म्हणतात. चलन या शब्दाचा अर्थ चालणे या शब्दाशी संबंधित आहे. रागातले स्वर कसे म्हणायचे आणि कोणत्या क्रमाने म्हणायचे याबद्दल नेमके नियम, संकेत, परंपरा चलनाद्वारे सांभाळल्या जात असतात. पुढचं आहे भूपचे चलन. आपल्याला खालच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे भूपचे स्वरण सा रे ग म प, सा रे ग प ध सा हे म्हणण्याची एक पद्धत सांभाळायची असते. आरोहामध्ये सा वरून रे वर जाताना ग ला स्पर्श करून यायचे, रे वरून ग वर जाताना प ला स्पर्श करून जायचे. असे गोलाकार स्वर म्हणजे हेच भूपचे चलन होय. पुढचा आहे वादी आणि संवादी स्वर. रागाच्या निर्मिती प्रक्रियेला पूर्णत्व देणारे सौंदर्य तत्व म्हणजे रागाची वादी आणि संवादी. वादी स्वर म्हणजे रागातला मुख्य स्वर आणि संवादी म्हणजे रागातला उपमुख्य स्वर. राग वर्गीकरण. नियमित गायले वाजवले जाणारे राग 250 ते 300 आहेत. असे जरी असले तरी ही संख्या अभ्यासकांसाठी सुद्धा मोठी आहे. त्यामुळे राग वर्गीकरणाची काही पद्धती असावी असा विचार संगीताच्या क्षेत्रात सुरू झालेला दिसून येतो. पुढचा आहे मेल पद्धत. राग वर्गीकरणाची एक शास्त्रीय आणि गणिती पद्धत दक्षिणी संगीतात व्यंकटमुखी यांनी आपल्या चतुर्दुंडी प्रकाशिका या ग्रंथात सांगितली आहे. त्याला मेल पद्धत असे म्हणतात. पुढचा आहे थाट पद्धत. 20व्या शतकात याहूनही सोपी आणि सुटसुटीत रचना पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी आणली. त्या पद्धतीला थाट पद्धत असे म्हणतात. पुढचा आहे लय ताल संकल्पना. आपण यापूर्वी सांगीतिक ध्वनीचे पट्टी, पोत आणि आवाजाचा लहान मोठेपणा हे गुणधर्म पाहिले. स्वराचा विचार करता आणखीन एक गुणधर्माचा विचार समजून घ्यावा लागतो. संगीतातील स्वर किती वेळ गायला आणि किंवा वाजवला जातो हा तो एक घटक होय. वेळेचा विचार आपल्याला सहज लय ताल संकल्पनेच्या दिशेने नेत असतो. पहिला आहे लय म्हणजे काय. आपल्या आजूबाजूच्या अनेक घटना आपण पाहत असतो. असे म्हणतो की या घटनेमध्ये लय आहे. सुरुवातीला आपण अशा घटनांची यादी करूया. श्वासोच्छ्वास, दिवस रात्र, हृदयाचे ठोके, भरती ओठी, संचयन, ऋतुचक्र, घड्याळाची टिकटिक, आगगाडीचा खटखटाड हे सगळे आपल्याला लयाचे प्रकार असल्याचे दिसून येते. पुढचं लय ते ताल. आपल्या संगीतात ज्या लयीचा वापर होतो ती लय शारीरिक लयशी साधर्म्य असलेली आहे. मात्र स्वराचा जसा आपण सौंदर्य तत्वाच्या सहाय्याने राग केला त्याप्रमाणे लय तत्वाचा संगीतातील आविष्कारात ताल या संकल्पनेद्वारे केला जात असतो. पुढचा आहे तालाचे आवर्तन किंवा त्रिताल. समजा आपण टाळी वाजवायला सुरुवात केली आणि ठराविक लयीत टाळ्या वाजवत राहिलो. प्रत्येक टाळीबरोबर 1 2 3 4 असे आकडे मोडायला सुरुवात केली आणि 16 टाळ्या वाजल्यानंतर 17व्या टाळीला पुन्हा 1 पासून मोजायला सुरुवात केली तर एक सरळ रेषेत जाणाऱ्या लयीला आपण एका चक्रामध्ये बंदिस्त केले असा त्याचा अर्थ होतो. पुढचा आहे सम. आपल्या संगीतात तालाच्या आवर्तनाच्या आरंभबिंदूला विशेष महत्व आहे. त्याला सम असे म्हणतात. पुढचा आहे खालीभरी. खालीभरी ही संकल्पना तालाच्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व देते. त्रितालामध्ये 9व्या मात्रेपासून खाली सुरू होते आणि 13व्या मात्रेपासून भरी सुरू होते. खाली मध्ये तबल्यावर वाजवणारी अक्षरे ही वेगळी आहेत हे आपल्याला लक्षात आले असेल. ठेका. गायन वादन करताना तबल्यावर वाजवल्या जाणाऱ्या तालाला ठेका असे म्हणतात. लयीचे 3 प्रकार. आपल्या शास्त्रीय संगीतात लयीचे 3 प्रकार वापरले जातात. पहिला आहे विलंबी लय. विलंबित म्हणजे सावकाश. त्रितालाच्या उदाहरणातून समजून घ्यायचे झाले तर धा पासून धीन पर्यंतचे अंतर जेव्हा बऱ्यापैकी जास्त असते तेव्हा त्याला विलंबित लय असे म्हणतात. पुढचा आहे मध्यलय. ज्या वेळेस त्रितालातील धा पासून धीन पर्यंतचे अंतर विलंबित पेक्षा कमी असते तेव्हा त्याला मध्यलय असे म्हणतात. पुढचा आहे द्रुत लय. या लयीत त्रिताल अतिशय जलद गतीत वाजवला जातो.
तेथे धा पासून धीन पर्यंतचे अंतर मध्य लयीपेक्षाही कमी असते, तेव्हा त्याला द्वित लय असे म्हणतात. पुढचं आहे बंदिश संकल्पना. बंदिश म्हणजे काय? भारतीय शास्त्रीय संगीतातील राग आणि ताल या दोन चौकटींचा परिचय आपण आतापर्यंत करून घेतला आहे. प्रत्यक्ष गायन वादनामध्ये या दोन्ही चौकटी एकत्र करून त्यातून एक रचना तयार केली जाते. या रचनेला एक प्रकारचा बंदिस्तपणा असतो. कंठ संगीतात तिला बंदिश म्हणतात. बाह्य संगीतात अशा रचनेला गत असे म्हणतात. बंदिशीचा उपयोग. रागातील अमूर्तता कमी करणे. बंदिशीत येणाऱ्या शब्दांमुळे रागामध्ये असलेली अमूर्तता कमी होते. निव्वळ स्वराच्या रचना करून तयार होणारे स्वरचित्र हे अमूर्त आणि म्हणूनच अकालनीय वाटू शकते. राग भूपमध्ये लख छब सावरिया की अशी बंदिशी आहे. त्या शब्दांमुळे आणि त्याला असलेल्या तालाच्या चौकटीमुळे राग भूप गाताना एक ठोसपणा यायला मदत होत असते. पुढचं आहे बंदिश रागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपल्याकडे एका रागात अनेक तालात वेगवेगळ्या लयीत पुष्कळ बंदिशी आहेत. पंडित विष्णुनारायण भातखंडे यांनी हिंदुस्थानी संगीत पद्धती क्रमिक पुस्तक मालिका या पुस्तक मालेत सुमारे 2000 बंदिशींची स्वरलेखन करून ठेवले आहे. एका रागातील विविध बंदिशी ह्या त्या रागाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन देतात असे म्हणले जाते. बंदिशीचे दोन भाग. बंदिशीचे दोन भाग असतात. पहिल्या भागाला स्थायी असे म्हणतात आणि दुसऱ्या भागाला अंतरा. खाली राग भूप मधील एक बंदिशी दिली असल्याचे दिसून येते. मुखडा. बंदिश ज्या तालात बांधलेली असते त्या तालाच्या आवर्तनात जेथे बंदिश सुरू होऊन समेवर येते त्या भागाला बंदिश मुखडा म्हणतात. पुढचा आहे उपजत. राग गायन करताना स्वर रचनांचे जे काम गायक करतो ते त्यांनी घरी पाठ केलेले ठरवलेले असे नसते. स्वरांचे आकृतीबंध जसे गायनाला त्या क्षणी सुचतात, गावेसे वाटतात तसे गायक गात असतो. याला उपज अंगिनी गाणे असे म्हणतात. राग मांडणीच्या वाटा मात्र सूचक पद्धतीने बंदिशीशी लपलेल्या असल्याचे दिसून येते. पुढचं आहे मैफिल वा सादरीकरण. भारतीय शास्त्रीय संगीतातील मैफिल ही आज सर्व सामान्यपणे प्रत्येक गाण रसिकांसाठी एक पर्वणी असते. आलेल्या गाण रसिकाला पुरेसे आनंद देणे हा हेतू गायकाच्या मनात असतो. गान रसिकही आनंद द्याचे अपेक्षेने आलेला असतो. थोडक्यात आनंद निर्मितीचा आणि आनंदाच्या देवाणघेवाणीचा हा कला व्यवहार असतो. 4 भाग सादरीकरण. साधारणपणे मैफिलीची राग मांडणीची रचना 4 भागात विभागलेली दिसते. सुरुवातीला गायकाचा परिचय इत्यादी भागांवर प्रत्यक्ष गायन सुरू होते. त्या भागाला राग दर्शक आलाप असे म्हणतात. रागाची ओळख करून देणारी थोडक्या स्वरांच्या सहाय्याने केलेले संथपणे म्हटलेली स्वर रचना असे रागदर्शक आलापाचे स्वरूप असल्याचे दिसून येते. पुढचा आहे विलंबित लयीतील बंदिश. त्यानंतर विलंबित लयीतील बंदिश सुरू होते. पुन्हा राग भूपच्या उदाहरणातून आपण हा विषय समजून घ्या. भूप रागातील विलंबित एकतालाला 12 मात्रा बांधलेली पुढील बंदिश आपण समजून घेऊयात. बंदिशाचे शब्द पुढील प्रमाणे आहेत. अब मान ले रे प्रीतम की बातिया याही तेरो बडे ज्ञान ध्यान हटकी हटिली मानत रही नाही तायर इंतु गुमान. राग विस्तार अथवा रागाची पडत. आलाप करत असताना गायक क्रमक्रमाने एक पुढचा स्वर अळवत असतो. म्हणजे एका आवर्तनाला तो सा रे ग पर्यंत पोहोचला व पुढे त्याने प चा अंतर्भाव मांडणीत केला की तो पुढच्या स्वरावर गेला असे म्हणतात. क्रमाने पुढे जात रागा विस्तार करणे याला रागाची बढत करणे असे म्हणतात. हे देखील गायक आपल्याला जसे सुचेल तसे पण राग नियम सांभाळून करत असतो. अशी बढत करत गायक वरच्या 6 पर्यंत पोहोचत असतो. पुढचं आहे अंतरा. येथे विलंबित लयीत अंतरा सुरू होतो. अंतराचे आलाप करताना गायक सामान्यपणे वरच्या 6 च्या आसपासच स्वर रचना करतो. अंतराचा मुखडाही बदलतो. इथे हटकी हटिली हा मुखडा आहे. लयीच्या सहाय्याने राग मांडणी. सावकाश संथ लयी आलापातून रागाचे सुस्पष्ट लय उभे केल्यानंतर अंतरा संपूर्ण म्हणून गायक स्थायीवर परत येतो आणि लय थोडीशी वाढते. इथे आता लयीच्या सहाय्याने राग मांडणीतील पुढचा भाग सुरू होत असतो. बोल बनाव किंवा सरगम. विलंबित बंदिशीशी
थोडीशी लय वाढवून बंदिशीचे शब्द लयीत गुंफून आकर्षक रचना तयार केल्या जातात, त्याला बोल बनाव असे म्हणतात. काही वेळेस लयीच्या अंगाने सरगम केली जाते. तानक्रिया यानंतर अलंकरणाकरिता रागाचे सौंदर्य अधिक उठावदार करण्याकरिता तान क्रिया केली जाते. गायक ताना घेतो. तान म्हणजे रागाचे स्वर अतिशय जलद गतीने म्हणणे. ही तानक्रिया संपूर्ण गाण्याला नटवण्याचे काम करते. आपल्या क्षमतेनुसार गायक तानक्रिया करून विलंबित लयीतील गाणे संपवत असतो. पुढचं आहे द्रुत बंदिश. इथे द्रुत लयीतला बंदिश सुरू होतो आणि तो राग मांडला जातो. त्याला एका टोकाला शिखराला नेऊन ठेवण्याचे काम द्रुत बंदिश करतो. यात तान, बोल, आलाप, बोलताना यासारखी वैविध्यपूर्ण सांगीतिक सामग्री वापरली जाते. सर्वांचा शेवट निखळ आनंद निर्मितीतच होत असतो. वाद्य आणि वाद्य संगीत. भारतामध्ये वाद्यांची मोठी परंपरा आहे. डफ, ढोल, ताशा, झांज, एकतारे या लोकसंगीतातील वाद्यांपासून सतार, सरोद, सारंगी, बासरी, संतूर यासारख्या अभिजात संगीतातही वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांची ही परंपरा असल्याचे दिसून येते. पुढचं आहे वाद्यांचे वर्गीकरण. तंतुवाद्य. तारेवर गज घासून किंवा नखाने तार छेडून ही वाद्ये वाजवली जातात. आजच्या काळात सतार, सरोद, सारंगी यांचे अनेक कार्यक्रम ऐकायला मिळतात. संतूर हे असे वैशिष्ट्यपूर्ण वाद्य आहे जे तारेचे बनवलेले असून घनवाद्याप्रमाणे आघात करून वाजवले जाते. सुबीर वाद्य. हवेच्या साह्याने स्वर निर्मिती करण्याची पद्धत या वाद्यात वापरली जाते. बासरी हे आपल्याकडून अतिशय प्राचीन आणि लोकप्रिय वाद्य आहे. हार्मोनियम हे पश्चिमात्य वाद्य असून त्यामध्ये धातूच्या पट्टीवरून हवा गेल्याने ती पट्टी कंप पावते आणि स्वर ऐकू येतो. घनवाद्य. सामान्यतः धातूचे किंवा जलतरंगासारखे वाद्य हे चिनी मातीचे बनलेले असते. तालवाद्य म्हणून झांज, चिपळीचा उपयोग केला जातो, तर जलतरंगातून राग मांडणी करता येते. अवन द्वेवाद्ये. कुठल्या तरी पोकळ भांड्यांवर चांबडे ताणून बसवून ही वाद्ये तयार केली जातात. यातून तालवादन केले जाते. वाद्य वादन शैली व प्रकार. आज आपल्याला सारंगी, दोर, सतार, संतूर, व्हायोलिन यांसारख्या वाद्यांचे एकल कार्यक्रम ऐकायला मिळतात. पुढचा आहे वाद्य वादनांचे प्रामुख्याने दोन प्रकार. एक आहे ख्याल. कंठ संगीतात ज्याप्रमाणे राग मांडणी केली जाते त्याच प्रकारे विलंबित, बंदिश किंवा गत घेऊन राग मांडणी केली जाते. आलाप, जोड, झाला आणि गत हा वादन प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात सुरुवातीला तालवाद्यांची साथ न घेता रागाचे संथ लयीत आलाप केले जातात. संपूर्ण आलाप केल्यानंतर दृश्य लयीच्या सहाय्याने जोड वाजवला जातो. यात वाद्यावर तारेवर आघात करून लय दिली जाते. अजून तालवाद्याचा वापर होत नाही. दोन शैली. ख्याल अथवा आलाप, जोड, झाला यापैकी कोणताही प्रकार वाजवताना दोन शैलीचा वापर वादक करताना दिसतात. पुढचा आहे गायकी अंग. गाण्याप्रमाणे गायल्यासारखे आपल्या वाद्यावर वाजवणारे म्हणजे गायकी अंगाने वाजवणे होय. पुढचा आहे तंत अंग. यात तंतू वाद्यावर सहजपणे वाजू शकणाऱ्या अतिशय जलद गतीच्या स्वर लय क्रीडेचा अंतर्भाव असतो. वाद्य वाजवणाऱ्याच्या तंत्रावरची कमालीची हुकूमत यामध्ये आवश्यक असल्याचे दिसून येते. आता आपण घटक दुसरा नृत्य याला सुरुवात करूयात. नृत्याचे द्रव्य आणि माध्यम. कलाचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते हे यावरून बघून झालेले आहे. सर्वसामान्य माणसाच्या साध्या हालचाली, भावना व्यक्त करायच्या पद्धती या सर्व गोष्टी संस्कृतीत आपल्याला देत असते. पहिला आहे नृत्याचे द्रव, मानवी शरीर. आपण नृत्याची व्याख्या नीट समजावून घेऊ. या व्याख्येतील शरीर, स्थिरता, चलन आणि आकृतीबंध हे शब्द समजावून घेणे आवश्यक आहे. पहिला आहे शरीर. आपण जी शेजारील आकृती बघतो त्यामध्ये शरीरातील बाह्य रेखाकृती दिसते. स्नायू आणि हाडे यांच्या ज्या रचना निसर्गतः मानवाला प्राप्त झाल्या त्यांचा वापर नृत्यकलेत होत असतो. आपले प्राथमिक दिशा ज्ञान पुढे मागे, वर खाली, डावीकडे उजवीकडे असे शारीरिक संदर्भानेच प्रस्थापित होते. अगदी प्राथमिक वर्णन करताना आपण डोके, मान, धड, हात आणि पाय असे ढोबळ भाग करत असतो.
स्थिरता, दोन्ही पायांवर समान भार देऊन शरीर तोलून उभे राहणे हे सर्वांना परिचित आहे. नृत्याच्या संदर्भात भार कमी अधिक ठेवणे, पायात आडवे किंवा पुढे मागे असे अंतर ठेवणे, एकाच पायावर सर्व भार घेणे या प्राथमिक शक्यता लगेच ध्यानात येतील. त्यात गुडघ्यातून बाक, कमरेच्या आणि घोट्याच्या सांध्यातील वळण यांसारख्या प्रमाणावरून तसेच पावलांच्या स्थितीवरून आणखीन भेद लक्षात येतील. पुढचं आहे चलन. संगीत परिचय विभागामध्ये तुम्ही एखाद्या रागाचे चलन असा वाक्यप्रचार ऐकला आहे. तेथे चल असणारा घटक म्हणजे स्वर. तर येथे नृत्यकलेच्या संदर्भात शरीराचे डोळ्यांना दिसणारे चलन आपल्याला विचारात घ्यायचे आहे. शरीराचे चलन स्थूल पातळीवर संपूर्ण शरीराची हालचाल या स्वरूपात अभ्यासता येते किंवा एखाद्या अवयवाच्या हालचालीचा विचार करून अंश पातळीवरही अभ्यासता येते. पुढचा आहे आकृतिबंध. प्रत्येक नृत्य, मग तो साधा झिम्मा असो की शास्त्रोक्त शैलीचे नृत्य असो, त्यात आकृतिबंधाच्या रचना निश्चित करण्याची तत्वे असतात. पदन्यास, हस्तक आणि चलन या सर्वांचे मिळून आकृतिबंध तयार होतो. नृत्याचे आकृतिबंध सांगण्याची तांत्रिक परिभाषा विकसित झालेली असते, तरी त्या परिभाषेचा वापर सर्व शैलींची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी अद्याप केला जात नाही. नृत्यांची भाषा. भाषा हा शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण रचनेसाठी सामायिक व्यवस्था अशा अर्थाने वापरला आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक व्यवस्थेत काही घटक आणि त्यांची नाती प्रस्थापित करण्याचे नियम या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. त्यातलं पहिलं पाहूया नृत्यकलेची दोन अंगे. नृत्य आणि आज नाही. नृत्यकलेची दोन अंगे. नृत्य आणि नृत्य. नृत्य म्हणजे ज्यात केवळ चलन या घटकाला प्राधान्य असते असे नृत्य. नृत्य म्हणजे ज्यामध्ये रसभाव निर्मिती घडविण्यासाठी अभिनयाचा वापर केलेला असतो असे नृत्य. भारतीय नृत्य भाषेचे एक खास वैशिष्ट्य मुद्रा. नृत्य भाषेला शब्द भाषेच्या जवळ असणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विशिष्ट अर्थाच्या निर्मितीसाठी हातांचा आणि बोटांच्या विविध रचनांचा वापर करण्याची पद्धत. भारतीय नृत्याचे हे एक खास वैशिष्ट्य आहे. ही मुद्रांची भाषा समजून घेतल्यास एखाद्या नव्या भाषेतील पुस्तक जसे आपण वाचून समजू शकतो तसे नृत्याचे अर्थ आपोआप समजते. सर्व भारतीय शैली मुद्रांचा आग्रहपूर्वक वापर करतात असे नाही, त्यात भेद असतो. मुद्रांचे दोन प्रकार आहेत. एकाच हाताचा वापर करून दाखवण्याच्या मुद्रा यांना संयुक्त हस्त असे म्हणतात. दोन्ही हातांचा वापर करून दाखवल्या जाणाऱ्या मुद्रांना संयुक्त हस्त असे नाव आहे. भारतीय नृत्य शैलीतील पदन्यास. प्रत्येक नृत्य शैलीमध्ये स्थिर उभे राहण्याची पद्धत आणि मूलभूत चलनांचे प्रकार ठरवले जातात. भरतनाट्यम, कथकली, कुचिपुडी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, ओडिसी या नृत्य प्रकारातील उभे राहण्याच्या काही भावमुद्रा दिलेल्या असतात. अभिनय. नृत्य कलावंतांची अभिनया साधना नाट्य कलावंतांपेक्षा वेगळी असते. अभिनयाची 4 अंगे शास्त्रकार सांगतात. अंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक. यापैकी वाचिक अभिनयाचा अभ्यास नृत्य कलाकारांना अनिवार्य नसतो. गायनाचे धडे घेतले तरी स्वतः गाऊन नाच करणे सहसा कला पातळीवरील नृत्यात दिसत नाही. जागतिक नृत्य प्रकारांची ओळख. नृत्य भाषेच्या एकाच म्हणजे भारतीय चौकटीचा विचार आपण केला. अभिजात कलेच्या पातळीवर पोहोचलेल्या प्रत्येक नृत्यामध्ये पदन्यास, हस्तक, चलनबंध यांची नाती प्रस्थापित करण्याची भाषा असते. या दृष्टीने लोकजीवनातील नृत्य प्रसंगाशी, त्या प्रकारच्या सादरीकरणाशी निगडीत मानदंडाशी आणि व्यक्तीच्या कुशलतांशी जोडलेली असतात. पुढचा आहे भारतीय नृत्य शैलीची ओळख. भारतातील अभिजात नृत्य शैली नाट्यशास्त्र हा भरतमुनींनी लिहिलेला ग्रंथ प्रमाणक मांडला, परंतु त्यांची नृत्य भाषा वेगवेगळी आहे. प्रत्येक शैलीची आपापली चौकट आहे आणि त्यातील रचनातंत्र ही वेगवेगळी आहेत. सध्या आपण पाहतो ती सादरीकरणाची पद्धत 20व्या शतकाच्या उत्तरार्धात स्थिरावलेली आहे. या पद्धतीचा विचार संगीत पद्धतीच्या अनुषंगाने करून वर्गीकरण करता येते. पहिला आहे संगीत आणि नृत्य. भारतीय नृत्यामध्ये संगीत साथ अत्यंत महत्वाचे काम बजावत असतात. उत्तर भारतातील आणि कर्नाटकी या दोन्ही संगीत पद्धती भारतीय नृत्य शैलीमध्ये वापरत असतात.
पुढचं आहे उत्तर भारतीय संगीत संलग्न शैली. या शैलीची ओळख करून घेताना कथक या लोकप्रिय आणि अधिक प्रचलित शैलीची जास्त तपशीलवार माहिती घेऊ. इतर शैलीच्या तेवढ्या विस्ताराऐवजी साधी प्राथमिक तोंडओळख करून घेऊ. कथक उत्तर भारतीय संगीताशी सर्वात जवळीक राखणारी शैली म्हणजे कथक तबल्याचे शास्त्र आणि तंत्र, मंदिर आणि दरबार यांचा संपर्क, घराणी, परिभाषा या सर्वच बाबतीत कथक आणि उत्तर भारतीय संगीत हातात हात घालून आहेत. हिंदू आणि मुस्लिम संस्कृतींच्या मेलापाचे चित्र या कलामध्ये बघायला मिळते. अमूर्त तात्विक विचार चौकट आणि रंजन प्रधानता यांच्यातही नातेही दिसून येते. पुढचा आहे थाट. विलंबित लयीत नाचण्याचा हा प्रकार आहे. शरीरावर पूर्ण नियंत्रण ठेवून अगदी मोजक्या आणि सूक्ष्म हालचालींचा यात समावेश होतो. संपूर्ण शरीराची झूम, हेलकावे, मान, भुवया, हाताची बोटे यांच्या अगदी थोड्या विस्ताराच्या हालचाली करून मर्यादित अवकाशात जागा भरून काढली जाते. दृष्टी स्थिर करण्याचे आणि हाताबरोबर सावकाश रेषा बदलण्याचे कौशल्य यामध्ये वापरले जाते. पुढचं आहे आमद. या शब्दाचा अर्थ आहे आगमन. कलाकार रंगमंचावर आल्यावर मूळ तत्काराची अक्षरे वापरून आमद रचले जातात. त्याबरोबर पखवाजाचे बोल वापरल्यास त्याला परण आमद म्हणतात. पुढचा आहे तोडे तुकडे. कोणत्याही लयीत रचलेले बोल हाताच्या आणि अंग संरचनाच्या सप्रतिम बंधात सादर करण्याला तोडा किंवा विस्ताराचे लहान असल्यास तुकडा असे म्हणतात. उठाण, तिहाई, बॉन्ट आणि लयकारी हे सर्व पदन्यास प्रधान प्रकार आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची लय. सर्व द्रुत लयी असल्याने हालचालींची व्याप्ती वाढविणे अशक्यप्राय असते. लयीचे सूक्ष्म भेद दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे कालतत्व पुढे येते. स्थलतत्व गौण होते. उठाव म्हणजे वेगवेगळ्या मात्रेपासून सुरू करून तिहाईने समेवर येणे. पुढचं आहे प्रवन. पखवाजाचे बोल घेऊन द्रुत गतीच्या रचना किंवा देवताव वर्णनपर शब्द घालून केलेल्या रचनास परम असे म्हणतात. परम मेलू यामधील बोल रचताना वाद्यांच्या बोलाखेरीज इतर ध्वनीचा वापर केलेला असतो. तेच ध्वनी साधर्म्य पदन्यासातून मिळण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचा आहे कवित. यामध्ये तबलाच्या छंदाबरोबर अर्थपूर्ण शब्दरचना केलेली असल्याचे दिसून येते. पुढचा आहे गत आणि गतभाव. कथक नृत्यासाठी एक पूर्ण चौकट आहे, तिला गत म्हणतात. पलटा, चाल आणि आशयानुसार अभिनय ही 3 अंगे वापरून कथा कथन करता येते. पुढचं आहे ओडिसी. उत्तर भारतीय संगीत पद्धती वापरणारी दुसरी शैली म्हणजे ओडिसी. ही शैली ओरिसा मधील मंदिरामध्ये विकसित झाली. तेथील देवदासींनी ही कला जपली. 15व्या शतकाच्या आरंभी महेश्वर महापात्र यांनी अभिनय चंद्रिका हा ग्रंथ लिहिला. त्यानुसार या नृत्यात 57 मुद्रा वापरल्या जातात. मणिपुरी. उत्तर भारतीय संगीतातील संकीर्तन परंपरेतील आविष्कार वापरणारी शैली म्हणजे मणिपुरी. ईशान्य भारतातील सिल्हेट, मणिपूर, त्रिपुरा या प्रदेशात ही शैली निर्माण झाली. या भागात अनेक आदिवासी नृत्य प्रचलित आहेत. त्याचप्रमाणे शारीरिक तयारीचे कसब, लढाऊ प्रकारे व्यक्त करणारी कला ही विविध स्वरूपात आढळते. कर्नाटकी संगीतावर आधारित नृत्य शैली. या वर्गात एकूण 4 शैलींचा समावेश होतो. भरतनाट्यम, कथकली, मोहिनी अट्टम आणि कुचिपुडी. त्यापैकी कथकली आणि कुचिपुडी नृत्य नाट्य आहेत, तर बाकी 2 नृत्य प्रकार म्हणूनच विकसित केलेले आहेत. पुढचं आहे भरतनाट्यम. ही शैली 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दासी अट्टम किंवा सादीर अट्टम म्हणून ओळखली जात असे. दक्षिणेतील देवालयांमध्ये ज्या स्त्रिया देवदासी म्हणून देवस्थानच्या सेवेत असत, त्यांनी ही कला विकसित केली आहे. त्यांच्या शिक्षकांना भारतन असे नाव होते. स्थानक. भरतनाट्यम नृत्यासाठी समपाद किंवा अर्ध मंडली या दोघींचा वापर स्थानक म्हणून केला जातो. समपाद स्थितीत पावलांची जोडलेली रेषा गुडघ्यात सरळ, शरीर मध्य बलवान आणि दोन्ही हात कमरेवर ठेवायचे असतात. पदन्यास. स्थिर स्थितीत पाय
तसाच्या तसाच उचलून पूर्ण पायाने आघात, चवड्याने किंवा टाचेने आघात हे प्रकार आहेत. शिवाय मूळ स्थिती न बदलता एकदा चवडा आणि एकदा टाच अशा तालबद्ध हालचाली या सर्व प्रकारची रचना केली जाते. दोन्ही पाय उचलून घडी हा प्रकारही या शैलीत आहे. पुढचा आहे हस्तक. नंदिकेश्वराच्या अभिनय दर्पण या ग्रंथातील मुद्रा आणि त्यांचे विनियोग भरतनाट्यमाच्या प्राथमिक शिक्षणात घडवून घेतले जातात. हाताच्या पंजाप्रमाणे संपूर्ण भुजांचा वापरही मोकळेपणाने केला जातो. पुढचा आहे अडैवू. स्थानकातून पदन्यास आणि हस्त तसेच शरीर संचलनाच्या मूलभूत आकृतींना अडैवू म्हणतात. मृदंगाचे बोल वापरले जातात. तैया, तै तै, हत्त, तै ही, तै युम, तत्ता इत्यादी. भरतनाट्यमच्या सादरीकरणात पुढील प्रकारच्या नृत्य रचना सादर केल्या जातात. अलाऋतू. या रचनेतून शरीराच्या एकेका अंगाचे नृत्यात उमलणारे स्वरूप स्पष्ट केले जाते. जतीस्वरम. तालबद्ध सरगम वापरून त्या आधारे मूलभूत आकृतीबंधाच्या रचना गुंफविल्या जात असतात. त्यातून तयारी आणि वैयक्तिक कौशल्य दिसून येते. शब्दम. या रचना तेलुगू भाषेतील वंदनगीतांवर आधारित असतात. पर्णम. भरतनाट्यात नृत्यातील हा सर्वात आकर्षक आणि कलाकारांना आव्हानात्मक वाटणारा भाग आहे. पद्यम. शृंगारिक पदाचा आधार घेणारे अभिनय प्रधान नृत्य असते. तिल्लाना. हा पूर्णपणे नृत्याचा आविष्कार करणारा प्रकार आहे. इतर रचनांच्या तुलनेत द्रुत, लयी आणि तालप्रधान असे याचे वर्णन करता येते. नटनम अटिनार. हे नटराजाचे नृत्य म्हणून सादर केले जाते. हे सदर प्रयोगात असेलच असे नाही. पुढचा आहे कथकली. केरळमध्ये अत्यंत प्राचीन परंपरेतून सिद्ध झालेली शैली म्हणजे कथकली. या शैलीचे आजचे रूप मल्याळी कवी वल्लथोळ नारायण मेनन आणि मुकुंदराज यांच्या 1930 पासूनच्या प्रयत्नांमुळे आपण पाहू शकतो. या शैलीचे नर्तन आश्रयाअभावी हालीचे जीवन कंठत होते. ही शैली म्हणजे भारतीय अभिनय साधनेचा एक श्रेष्ठ आविष्कार आहे. आज तिला जन्ममान्यता लाभलेली आहे. पुढचं आहे मोहिनी अट्टम. हे नृत्य म्हणजे विष्णूच्या मोहिनी रूपावर आधारित नृत्य होय. यात कथकली मधील वीर रसप्रधानतेऐवजी शृंगाराला स्थान आहे. या शैली विषयीचे संशोधन स्वातंत्र्योत्तर काळातच झालेले आहे. वेशभूषा आणि केशभूषा यांचे वेगळेपणा लक्षात घेण्याजोगे आहे. यातील हालचाली स्त्री तत्वप्रधान आणि अभिनय सत्वप्रधान असतो. भारती शिवाजी कनक रेळे या प्रसिद्ध नर्तिकांनी या शैलीला स्थान मिळवून दिले आहे. पुढचा आहे कुचिपुडी. ही नृत्य शैली ही प्राचीन असली तरी तिचे आजचे रूप काळानुरूप बदललेले आहे. गुरु वेंपती चिन्न सत्यम यांची कुचिपुडी नृत्याविषयीची सर्व समर्पण भावना या शैलीच्या प्रसाराला कारणीभूत झाली आहे. या शैलीचा इतिहास कुचिपुडी या गावातील ब्राह्मण नर्तक कुटुंबाच्या इतिहासाशी निगडीत आहे. कथा नृत्याची ही परंपरा 14व्या शतकाच्या सुरुवातीस अवनत अवस्थेस पोहोचली होती. सिद्धेंद्र योगी इसवी सन 1305 ते 1450 यांनी 300 कुटुंबांना कुचिपुडी या गावी स्थायिक होऊन राजी केले आणि या लोकांनी ही कला आपल्या कुटुंबात जिवंत ठेवल्याचे दिसून येते. धन्यवाद. आज आपण या लेक्चरमध्ये इतकेच पाहूया. आता पुढचे